नमस्कार, कुक विथ मयुरा मराठीमध्ये मी मयुरा आपणा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे। आज आपण सगळ्यांच्याच आवडीचे 2 समर ड्रिंक्स पाहणार आहोत। उन्हाळ्यात आपण नेहमीच बाहेर मसाला सोडा हा पित असतोच, पण तो घरी करायला देखील तितकाच सोपा आहे। तर आज आपण लिंबू मसाला सोडा आणि ऑरेंज मोहितो घरी कसं तयार करायचं ते पाहूयात। तर आता सगळ्यात आधी आपण लिंबू मसाला सोडा कसा करायचा ते आता पाहूयात। यासाठी इथे मी एक ग्लास घेतला। यात आता आपण एका लिंबाचा रस घालायचा आहे। याचबरोबर इथे मी 1 टेबलस्पून पिठी साखर घालते। एक 4 ते 5 आपल्याला पुदिन्याची पानं देखील घालायची आहेत। आता लिंबू मसाला सोडा आहे म्हटल्यानंतर यात काही मसाले घालावे लागतील। जसे की इथे मी पाव टीस्पून चाट मसाला घालत आहे। पाव टीस्पून भाजलेल्या जिऱ्याची पावडर देखील यात घालायची आहे। याचबरोबर आपल्याला पाव टीस्पून साधं मीठ घालायचं। तर इथे मी हिमालयन पिंक सॉल्ट वापरत आहे, त्यामुळे मिठाचा रंग थोडासा गुलाबीसर दिसतो। आता पाव टीस्पून सेंधव मीठ घालायचं आहे किंवा काळं मीठ देखील याला म्हटलं जातं। आता हे छानरीते आपण थोडंसं याला मिक्स करून घ्यायचं आहे। तर इथे मी हे सगळं साखर विरघळेपर्यंत याला छान मिक्स करून घेतलं। आता यात आपण थोडेसे आईस क्यूब्स घालून घ्यायचे आहेत आणि 2 लिंबाच्या फोडी देखील आपण यात बरोबर घालून घ्यायचे आहेत। आईस क्यूब्स तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त वापरू शकताय। आणि आता या ग्लासमध्ये आपण कार्बोनेटेड सोडा किंवा स्प्राइट तुम्ही यात घालून घ्यायचं। तर या ठिकाणी खूप छान थंडगार असा लिंबू मसाला सोडा तयार झाला आहे बघा। आता पटकन आपण ऑरेंज मोहितोची रेसिपी पाहूयात। यासाठी एका ग्लासमध्ये अर्ध्या लिंबाचे आपण इथे फोडी यात घालायचे आहेत। एक छोटंसं ऑरेंज यात मी घालत आहे। तुम्ही साधारण एक अर्धा ऑरेंज घेतलात आणि त्याच्या फोडी करून जरी वापरला तरीही चालेल। 4 ते 5 पुदिन्याची पानं देखील यात घालायची आहेत। थोडीशी क्रश करून घालायची। यानंतर पाव टीस्पून सेंधव मीठ किंवा काळं मीठ यात घालायचं। याचबरोबर 1 टेबलस्पून पिठी साखर देखील यात घालायची आहे। आणि आता एका अशा लाटण्याचा वापर करून हे छानरीते आपण याला क्रश करून घ्यायचं आहे। हे पटकन छान क्रश होतं बघा। आता यात देखील आपल्याला काही आईस क्यूब्स थोडे घालायचे आहेत किंवा तुम्ही क्रश केलेला आईस देखील यात घालू शकताय। आणि आता जितकी या ग्लासमध्ये जागा आहे तेवढा आपण यात स्प्राइट किंवा कार्बोनेटेड सोड्यात घालून घ्यायचा। थोडंसं याला आपण छान मिक्स करून घ्यायचं आहे। आणि इथे आता हे ऑरेंज मोहितो तयार आहे। चवीला अतिशय सुंदर लागतं। दिसायला तर भारी आहेच, त्याचप्रमाणे चवीला देखील खूपच छान लागतं। तर या ठिकाणी लिंबू मसाला सोडा आणि ऑरेंज मोहितो तयार आहे। दोन्ही रेसिपीज रिफ्रेशिंग आहेत, कुणालाही आवडतील। तर या दोन्ही रेसिपीज उन्हाळ्यात तोपर्यंत एकदा घरी नक्की ट्राय करा। तुम्हाला ऑरेंज जर का नाही मिळाले तर तुम्ही कलिंगडचा वापर करू शकताय। तर या दोन्ही रेसिपीज घरी ट्राय कराल याची मला खात्री आहे। जर का माझे रेसिपीज तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। सोबत बेल आयकॉन देखील दिले आहे, त्यालाही प्रेस करा जेणेकरून तुम्ही कुठलीच अपडेट मिस करणार नाही। भेटूयात पुन्हा अशाच एखाद्या छानशा रेसिपी सोबत। तोपर्यंत धन्यवाद।